नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात की बाळा, आज तुझ्यासमोर हा संदेश आला आहे म्हणजे फक्त योगायोग नसून ही देवाची आज्ञा आहे. ती स्वीकार कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे, अशी माझी तुला आज्ञा आहे. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. आज मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे आणि कामाचे बोलायचे आहे. कारण तुझे जीवन कसे आहे आणि ते कसे सुधारता येईल याचे मार्गदर्शन मी तुला आज करणार आहे. बाळा, समाजामध्ये तू अशा खूप व्यक्ती किंवा नाते पाहिले आहेस जे तुझी प्रगती पाहून जळत आहेत. तुझ्या जीवनामध्ये कशी संकटे निर्माण करायची या संधीत ते आहेत. पण बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्यासोबत तू करत असलेल्या सेवेचा हात तुझ्या डोक्यावर आशीर्वाद रूपात आला आहे. म्हणजेच तुझी स्वामी आई तुझ्या सोबत आहे. बाळा, जेव्हा कधी तू माझ्या दरबारात म्हणजे अक्कलकोट येथे आला आहेस तेव्हा मी तुझ्याकडे डोळे भरून पाहिले आहे. तुझा विश्वास बसणार नाही. तुझे मन, तुझे अंतःकरण माझ्यामध्ये विलीन झाले होते. तुला त्याचा अनुभव काही दिवसात नक्कीच येईल. फक्त तुझा विश्वास असेल तर. होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात की बाळा, जीवन जगत असताना दोन गोष्टी खूपच दूर ठेवा. एक म्हणजे तुमच्यामध्ये निर्माण होणारा अहंकार आणि गर्व. कारण देवादिदेव भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की ज्याच्या जीवनात अहंकार आहे तो व्यक्ती कधीही जीवनात प्रगती करणार नाही. आणि ज्याला आपल्या सौंदर्याचा आणि संपत्तीचा गर्व आहे त्या संपत्तीचे आणि त्याच्या सौंदर्याचे हरण व्हायला वेळ लागणार नाही. कारण देव सांगतात की देवांना तोच भक्त आवडतो जो स्वच्छ आणि सुंदर मनाने आहे त्या परिस्थितीत त्यांची सेवा करतो. मग देव त्यांच्या घरी चटणी भाकरी खाण्यासाठी स्वसुखाने समोर येतो. परंतु ज्याच्याकडे या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत त्याने जर दिवसरात्र पैसा लावून तरीही सेवा केली तरीही देव त्याच्यासमोर कधीच येणार नाही आणि त्याला देवाचे आशीर्वाद कधीच मिळणार नाहीत. पण बाळा, मला माहिती आहे तुझे अंतःकरण खूप स्वच्छ आहे. तू करत असलेली सेवा खूप तू अंतःकरणातून करत आहेस. म्हणूनच माझे हे अनमोल शब्द या माध्यमातून तुझ्यासमोर आले आहेत. राहिला प्रश्न, तू करत असलेली सेवा माझ्यापर्यंत पोहोचत आहे की नाही हे जाणून घेण्याची. तर बाळा, तू मला अर्पण केलेले प्रत्येक फूल, माझ्या शरीरावर अंघोळ घालताना टाकलेला प्रत्येक पाण्याचा थेंब मी स्वीकार करत आहे. आणि त्याचे आशीर्वाद तुला तू अर्पण केलेल्या फुलापेक्षा, पाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मिळत आहे. आणि त्याच आशीर्वादात तुझ्या जीवनातील संकटे तरून जातात. बाळा, जग कसे आहे, तुझ्यासोबत कोण काय करत आहे हे विचार करू नकोस. तुझ्या जवळची एखादी व्यक्ती तुला सोडून खूप दूर गेली तर त्याबद्दल खेद मानू नकोस. कारण संत महात्मे सांगून गेले की मोहमायेत जो अडकला तो जीवनामध्ये गुंतून पडला आणि तो जीवनाचे सार कधीही ओळखू शकणार नाही. आणि या मोहमायेत अडकूनच तो आपले जीवन इथेच व्यर्थ करतो. कुठलाही साधू कुठल्याही मोहात न अडकता फक्त आपल्या जीवनाचे कल्याण कशात आहे आणि जीवनाचे सत्य काय आहे हे जाणून देवाच्या सेवेमध्ये गुंतले आणि त्याचा देवाने नक्कीच उद्धार केला. प्रत्येकाला वाटते की आपणही खूप सेवा करावी, आपणही दानधर्म करावा, आपणही इतरांना सेवा करावी. पण आपली तशी परिस्थितीच नाही तर आपण करावे काय हा विचार करणे सोडून दे. प्रत्येकाला दान करणे आणि प्रत्येकाची सेवा करणे हे जमेलच असे नाही. परंतु तुझ्या परिस्थितीने जसे जमल तशी सेवा तू नक्कीच कर. तुला मार्ग नक्कीच मिळेल. कारण सेवा ही फक्त धन देणे, दौलत देणे यातच नाही. तर काही लोक तू पाहिले आहेस की प्रत्येक समाजामध्ये सांगितले जाते की गोरगरिबांची सेवा करा, गरिबांना मदत करा, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा. कारण सर्वांची सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे.
कारण सेवेने जे प्राप्त होते ते तुम्हाला कुठूनच आणि कधीच प्राप्त होणार नाही. त्यामुळे तू जास्त मोठ्या अडचणीत न पडता फक्त सेवेला महत्त्व दे. इतरांचे जीवन कसे सुधारता येईल याचा प्रयत्न कर, पण कधीही कोणाला फुकटचे ज्ञान देऊ नकोस. कारण इथे ज्ञान त्यांनाच देवे ज्यांना त्यांची गरज आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी फक्त अर्जुनालाच ज्ञान दिलं होतं, कारण तो घेण्यासाठी तो पात्र होता आणि ती पात्रता त्याने ते सिद्ध केली होती. त्यामुळेच ज्ञान देताना कधीही आपण जर कुठेही ज्ञान वाटत असेल तर तिथे आपण मूर्खात निघतो. पुढचा घेणारा काय घेतो आणि काय सोडतो हे त्याच्यावर आहे, परंतु आपण कुठे आपले ज्ञान द्यावे हे आपण ठरवायचे आहे. पण बाळा, तुला इतरांचे कल्याण करताना आनंद होत असेल तर तू समजून जा की तू खरा स्वामी भक्त आहेस. पण जर तुला इतरांचे सुख, इतरांची प्रगती पाहून त्रास होत असेल, त्याच्या दुःखामध्ये आपण कसे सामावून ठेवायचे हे न करता त्याचे सुख आपण कसे विस्कळीत करायचे हा जर विचार तुझ्यात येत असेल तर तू आणखीही माझ्यापासून खूप दूर आहेस हा विचार कर. आणि हे विचार आपण कसे दूर करावे याचा विचार कर. कारण तुझ्या मनातील या गोष्टी बाहेर काढण्यासाठी तुझ्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे फक्त तू करत असलेले नामस्मरण आणि देवाची सेवा. कारण कुठलाही देव आणि कुठलाही धर्म हे सांगत नाही की तुम्ही अन्याय करा, इतरांना त्रास द्या, मग तुम्ही खूप सुखी राहाल. हे कुठल्याही धर्मात सांगितले नाही. त्यामुळे तू सर्व काही सोडून तुझ्यामध्ये असणारे गुण, वाईट संकट यामध्ये तू सोडून दे आणि तुझ्यासोबत जे सुखात राहतात त्यांना साथ न देता किंवा त्यांच्यासोबत विसावून न राहता तुला जो योग्य मार्ग दाखवतात, तू चुकत असताना हे तुला जो सत्याचा मार्ग दाखवतात त्यांच्यासोबत राहून जीवन जगायला शिक. कारण तू सुखात आहेस हे प्रत्येकाला आवडतेच असे नाही, कारण प्रत्येक गोड असणारी आणि आराम देणारी गोष्ट तुझ्या शरीरासाठी चांगलीच असेल असे नाही. कारण साखर ही जितकी गोड आहे तितकीच ती शरीरासाठी घातक आहे. त्याचप्रमाणे कडुलिंब हे जरी तुमच्या चेहऱ्याला काळे पडण्यापासून वाचवत असेल तरीही ते स्वीकारण्याची शक्ती तुमच्यामध्ये असावी लागते. कारण वाईट गोष्टी ही नेहमी वाईटच असतात असे नाही आणि चांगल्या गोष्टी या नेहमी चांगल्याच असतात असंही नाही. त्यामुळे सत्य जाणून घ्यायला शिक आणि जीवनाचे कल्याण कशात आहे आणि कोण करणार आहे हे स्वीकार आणि त्या मार्गावर चालण्यासाठी पाऊल ठेव. बाकी सर्व देवावर सोपव. देव तुझ्या मागे उभा आहे, तो तुझे रक्षण नक्कीच करेल. आणि स्वामींवर विश्वास असेल तर स्वामींच्या मार्गातून बाहेर जाऊ नकोस. बाकी सर्व कल्याणकर्याचं नाव देवाने हाती घेतलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.